पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना, जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्यांना बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारा, जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र. आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यालाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा, तारखा देत राहायच्या, त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी जीव देत आहेत, त्यांचे जीव जात आहेत, पिढ्या संपतायत, पण लढा संपत नाहीये. किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार? आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं, आज सुद्धा व्यक्त करतो. या सगळ्यांना सामावून घ्या. मध्ये एक तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला, कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली, नाही झालं, अपयश आलं. मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेलं लढाई ही हारले. बिहारने कसं केलं बघा, आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे. कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे, आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही, ती केंद्र सरकारच्या हातात, लोकसभेच्या हातामध्ये आहे. आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे. मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा, मुख्यमंत्र्यांकडे बसा, उपमुख्यमंत्र्यांकडे बसा, कोणाला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्ही मांडा. आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा. शिवसेना आज पाठिंबा देते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा. लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठिंबा देते, हे मी जाहीर करून टाकतो, आज जाहीर करतो. पण कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही यांना खेळवत राहताय, झुलवत राहताय. मराठा आणि ओबीसी आता एकमेकाच्या उरावरती बसवताय. हे पाप नका करू तुम्ही. कारण महाराष्ट्राची ताकद फोडूनच जे परके जिंकले होते ते याच ताकदीमुळे जिंकले होते, भांडणं लावून. आणि मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहे. जसं संभाजीनगरचा पराभव हा माझ्या जिवारी लागलाय, कोकणातला लागलेला आहे, तसाच एक पराभव आपण महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही, तो म्हणजे पानिपतचा. पानिपतचं युद्ध, पानिपतचं युद्ध. होय, आम्ही हरलो, दुर्दैवाने हरलो. म्हटलं तर आमच्याकडे अफाट सैन्य होतं. आणि जे काय माझ्या वाचनात आलंय त्या वाचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अशाच एका संध्याकाळी अहमद शाह अब्दाली, अहमद शाह, त्याचं पण अहमद शाह होतं, मी ठेवलेलं नव्हतं, हा केवळ योगायोग समजावा. अब्दाली तिकडनं लांबून बघत होता, मराठ्यांचं सैन्य पसरलेलं, अथांग समुद्रासारखं सैन्य. आणि संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. अब्दालीचे खबरे येऊन अब्दालीला सांगत होते की शहनशाहजी काय त्याला म्हणत असतील ते असतील, उद्याचं युद्ध आपल्याला अवघड आहे. हे म्हणे मराठे संख्येने आपल्यापेक्षा भारी आहेत. नुसते भारी नाही तर हे पराक्रमी आहेत, हे जिद्दी आहेत. यांचं घोडदळ एवढं आहे, यांच्याकडे तलवारबाज एवढे आहेत, यांचा तोफखाना एवढा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इथले स्थानिक आहेत, आपण बाहेर न आलोय, आपल्याला माहित नाही दऱ्याखोऱ्यामध्ये लढायचं कसं, आपल्याला माहित नाही, उद्याचं युद्ध आपण हरणार. आणि अब्दाली शांत बसता, अब्दाली फक्त बघत होता आणि शांतपणाने त्यांनी विचारलं की या समोरच्या धुराच्या रेषा दिसतात त्या काय आहेत, या कसल्या रेषा आहेत? आणि त्या खबऱ्यांनी सांगितलं की ते म्हणे हे मराठे आहेत, 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले आहेत, यांच्या चुली हे एकमेकाबरोबर जेवायला बसत नाहीत. आणि अब्दाली एकच शब्द बोलला, उद्याचं युद्ध आपण जिंकलं. सगळे म्हणाले कसं शक्य आहे, तुम्हाला एवढी सगळी आम्ही माहिती दिली तरी सुद्धा तुम्ही सांगताय. आणि अब्दाली जे बोलला ते लक्षात ठेवा. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, जे जेवायला एकत्र येत नाहीत ते मरायला एकत्र येऊ शकत नाहीत, लढायला एकत्र येऊ शकत नाहीत. औरंगजेब सुद्धा हेच म्हणून गेलेलं आहे. औरंगजेबाने सुद्धा आपल्या मराठ्यांचं हेच वर्णन केलं, मराठा म्हणजे संपूर्ण 18 पगड जाती जमातीत विखुरलेला माझा मराठी. स्वतः औरंगजेब म्हणालेला आहे की ह्या पहाडी मुलकात हे मराठे पराक्रमाच्या बाबतीत तमाम दुनियेला भारी आहेत. अरे इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही, इथे तर दौताला सुद्धा भाल्याची पाते फुटतात, एवढे सगळे मर्द आणि लढवय्ये मराठे आहेत. फक्त म्हणे इथे दुहीची बीज खडकावर नुसती भिरकावली
तरी ती एवढी रुजतात आणि एवढी फोफावतात की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात.